जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आजची सभा ही काही लोकसभा निवडणुकीची सभा नव्हे. आज काही मी प्रचाराचा नारळ इथे वाढवण्यासाठी आलो नाहीये. तर त्याच नारळाने सरकारचं टाळकं फोडण्यासाठी आलोय. आज मी सर्वप्रथम शिक्षण प्रसारक मंडळींच्या सर्व लोकांचे मी आभार मानतो. की त्यांनी केलेले नियम बाजूला सारून आजच्या या सभेला आपण जी परवानगी दिली त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. खरं तर असं काही नव्हतं की बाबा हीच जागा पाहिजे, याच जागेवरती मी करणार. या महाविद्यालयाचे जर समजा ग्राउंड दिलं नाही तर आम्ही बघून घेऊ, काही करू. खरं तर मी आमच्या दीपक पायगुडे आणि आमच्या सगळ्या लोकांना मी सांगितलं पण होतं की त्या नदीपात्रामध्ये आहे अजून तिकडे काहीतरी सर्कस का काहीतरी लागली का, काय जत्रा लागली आहे. म्हटलं त्याच्या पुढच्या जागेवरती बघा. पण ते सगळं बघून बिघून आले. तिकडे त्यांनी कामाला सुरुवात केली. ते बोलले पण शक्य नाही, तिकडे जागाच नाही, लोकांना यायला जागा नाही आहे. आणि एवढे लोक जर समजा आले आता तिथे एक तर सगळे डास बीज झालेले, जागा नीट नाही. आणि मग करता करता बोलता बोलता या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन शिक्षण प्रसारक मंडळींनी मला ही त्यांची जागा सभेसाठी दिली. खरोखरच धन्यवाद. आमच्या काही पत्रकार बांधवांना साक्षात्कार झाले की सरकारने म्हणे माझ्या सभेसाठी दबाव आणला. क्या बात आहे. चला मी आलोय सरकारची मारायला आणि मला सरकार मदत करणार. आणि म्हणे राष्ट्रवादीवाल्यांनी म्हणे त्यांनी शब्द टाकला, त्यांनी दबाव आणला म्हणून शिक्षण प्रसारक मंडळींनी म्हणे मैदान दिलं. वाह, काय पण सरकार आहे. फोन करून सांगितलं त्यांना जागा द्या, ते आमची वाजवणार आहेत. इतर जागा कमी पडेल, लोकांपर्यंत जाणार नाही आमची कशी वाजवली बघायला. काहीही साक्षात्कार होतात यांना, काहीही मथळे लिहितात आणि काही बातम्या चालू असतात. बरं, यांना काहीतरी रोज काहीतरी बातम्या पाहिजेत म्हणून मी काय रोज काय पुरवायच्या काय नवीन 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 काहीतरी काढून. आणि मग बातमी नाही मिळाली की मग काहीतरी वेगळं सुरू करायचं. टोल बद्दल बोलणारे राज ठाकरे आता गप्प का झाले. काय पैसे बिसे खाल्ले की काय.
आपल्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, मला अजून विकत घेणारा पैदा व्हायचा आहे. जेव्हा हे आंदोलन सगळं सुरू केलं मी, त्यावेळेला महाराष्ट्रातल्या सगळ्या टोल नाक्यांची तोडफोड झाली, जाळपोळ झाली. हे सगळं झालं की एक मतळा ठरलेला असतो, हे बरे नव्हे बरं, हे बरे नव्हे. मध्यंतरी एका कुठच्याही वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावरती हे टाकली चौकट, की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे काही टोल नाक्यांची नासधूस केलेली आहे, आमचा याला पाठिंबा नाही. आणि मागायला कोणी आलो होतो तुमच्याकडे? या वेळेला ते सगळं आंदोलन झालं, त्याच्यानंतर माझे असंख्य सहकारी हे त्या सगळ्या टोल नाक्यावरती आठवडाभर बसले होते. त्या सगळ्या गोष्टी मी घेतल्या, अनेक उदाहरणासकट त्या मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटलो. या मुख्यमंत्र्यांकडे पण जाऊन उपयोग काहीच नाही, 4 वेळा गेलो. हे बिनपकडीचे मनमोहन सिंगच आहेत. मी ज्या वेळेला त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या, मी या सगळ्या गोष्टी ज्याला दाखवल्या, मला सांगितलं की बरोबर आहे म्हणे, तुमचं म्हणणं बरोबर आहे आणि मला माहिती आहे म्हणे की या सगळ्या टोलच्या सगळ्या प्रकरणामध्ये फ्रॉड आहे, सगळा गफला आहे म्हणे, मला माहिती आहे ते. म्हटलं मग काय करत का नाही काही? म्हणे काय करणार, आघाडीचं सरकार आहे, मी तरी काय करणार, माझे हात बांधले गेलेत. हात बांधले गेलेत, मग बसलात कशाला तिकडे? यांचे हात बांधले गेलेले, आमचे सुटले की भंडारके हे हात कशाला सोडताय? त्याच्यानंतर मी गेलो कोर्टात. कोर्टात दामिनी पिक्चर सुरू, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. सगळ्या मार्गाने गेलो. मोडतोड नको, मुख्यमंत्र्यांना भेटलो. मुख्यमंत्र्यांकडनं काही होत नाही, कोर्टात गेलो. कोर्टात अजून काही निकाल लागत नाही. गंमत बघा, माझ्या अगोदर काही जण कोर्टात गेले. ते गेले कोर्टामध्ये आणि कोर्टामध्ये त्यांच्या त्या सगळ्या ज्या काही केसेस टाकल्या होत्या, कोर्टाने उभ्या पण नाही केल्या. म्हणे का नाही उभ्या केल्या? म्हणे टोल देऊन आता इतकी वर्ष झालेली आहेत, तुम्हाला जर केस करायची होती तर पहिल्या 3 वर्षामध्ये करायची होती, आता तुम्हाला केस करता नाही येणार. म्हणजे टोल 20 वर्षाचा आणि केस करायची असेल तर 3 वर्षात. मी बाबांनो आज बरंच काही काही सामान आणलंय तुमच्यासाठी. मला मध्यंतरी मी ज्यावेळेला माझ्या प्रचार सभा झाल्या कोल्हापूर, सोलापूर, जालना, जळगाव, अमरावती, बरंचसं मला मटेरियल काय होतं, सगळ्या गोष्टी लक्षात नाही राहतो, म्हणून काय काय गोष्टी मी बरोबर घेऊन येतो. मग काही लोकांनी मला सांगितलं काही नाही, तुमचं भाषण तुम्ही करत असताना मग मध्ये काही वाचून दाखवलं की व्यत्यय येतो. अरे म्हटलं व्यत्यय काय येतो, खरं दाखवतो ना मी. ते काय एंटरटेनमेंटचा प्रोग्राम नसतो. पण आज मी तुम्हाला काही अगदी उदाहरणं म्हणून मी काही गोष्टी तुमच्या समोर आणल्या आहेत, महाराष्ट्रासमोर आणल्या आहेत, की ज्याच्यातनं तुम्हाला समजावं, तुम्हाला कळावं की हा राज ठाकरे जे पोट तिडकीने बोलतोय ते कशासाठी बोलतोय, का बोलतोय. मी माझ्या पहिल्या आंदोलन जेव्हा सुरू केलं तेव्हापासून मी सांगतोय, माझा टोल या विषयाला विरोध नसून टोल ज्या पद्धतीने स्वीकारला जातो किंवा त्याचे पैसे जे गोळा होतात त्याचं पुढे काय होतं.
मी इतका अव्यवहारी नाहीये. राज्याला रेव्हेन्यू लागत असतो, राज्याला पैसे लागत असतात, पण त्या पैशाचं होतं पुढे काय विचारायचं नाही कोणी. आणि मग ते जर येणारे पैसे हे जर मंत्र्यांच्या घरात जाणार असेल तर आम्ही टोल भरणार नाही. चला, रोज टोल नाक्यांवरनं जाताना ह्याला काय निवडणुकीचा फंड देत बसायचा का आम्ही? आणि आम्ही बघा, आम्ही टोल जाळले किंवा आम्ही टोल फोडले. आजच वर्तमानपत्रामध्ये आलंय, शरद पवार साहेबांच्या सुकन्या, सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलंय, एसट्या फोडण्यापेक्षा मंत्र्यांच्या गाड्या फोडा. आता बोला, मी काय करू? आम्हाला तर वेळ लागत पण नाही. उद्या सकाळपासून चून चून के मारूंगा, चून चून के मारूंगा. चला, अजूनपर्यंत टोलवरती आहोत, समाधान बाळगा. एक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री मफलर गुंडाळून फिरते. चला, मागून धरावं आणि आवळावं असं वाटतं माहिती. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.